सहज मी करतोय आणि आता काही निकाल लागल्यामुळे कॉलेजचं नाव सांगितलं नाही सांगायचं श्री जनोपालीला महाविद्यालय पाली येथून आलो आहे. अर्थात आज खूप गडबड होती, सगळे प्रश्नमंजुषा आणि त्याच्यानंतर आमचे मॉडेल्स जिओग्राफी डेच्या निमित्ताने ते सगळं होतं. तिथेही होती ती करता करता कालच मी संमतीपत्र प्राचार्यांकडनं घेतलं होतं की कसंही झालं तरी जायचं. मग 1:30 वाजल्यानंतर 2 वाजले, पण ती सगळी गडबड आवडत शेवटी वाजले 11:30 12 झाले. आता 12 नंतर कोणती काही बस उपलब्ध होणार नाही, लवकर पोहोचण्याकरता काही नाही, घेतली गाडी आणि आपल्याला मोठ्या पत्त्याला जायचंय म्हणजे जायचं. अर्थात नंबर नाही आला तरी चालेल, पण इकडचं जेवण चांगलं असतं म्हणून भरपूर असं एकंदरीत आमच्या 3 वर्षाचा अनुभव राहिला आहे. अर्थात विनोदाचा भाग वेगळा ठेवला तर एकंदरीत बाकीच्या राज्यस्तरावरच्या जेवढ्या स्पर्धा आम्ही करतो स्पर्धक म्हणून आता 4 जण आमची बाहेर गेलेली आहे. आमचा एक संपूर्ण जे विद्यार्थी होते आम्ही सगळे एकत्र आहोत. त्या निमित्ताने स्पर्धेच्या निमित्ताने एक दुसऱ्यांना भेटणं, एक दुसऱ्यांना बोलणं, विचार वगैरे सगळ्या गोष्टी एकमंथन करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रदर्शनी करत असतो. पण बाकीच्या कॉलेजच्या नियोजनापेक्षा या महाविद्यालयाचं नियोजन, या महाविद्यालयाचं एकंदरीत सगळं जे टाळ्यानंतर वाटतं एकंदरीत नियोजन, त्यातल्या त्यात परीक्षकांपर्यंत नावही पोहोचत नाहीत विद्यार्थ्यांची. अगदी स्पष्ट आणि निपक्षपाती असा निकाल जो या ठिकाणी लागतो आणि उत्स्फूर्त स्पर्धेमधनं आमच्या वक्त्यांची सुद्धा एक कस जी लावली जाते. मला वाटतं रायगड जिल्ह्यातली ह्याच्यापेक्षा चांगली स्पर्धा दुसरी कुठली मला आतापर्यंत तरी दिसण्यात आली आता वाटतं. अर्थात काही विद्यार्थ्यांचं मनोवृत्ती एवढंच पूर्ण बोलण्याच्या वगैरे काही राहिलं असेल तर आपल्या क्षमा करा. बाकी भेटूया पुढच्या वर्षी. धन्यवाद.